पण शिवाप्पा सोलापुरे किती प्रामाणिक. अरे त्याने सरकारमध्ये राजीनामा लिहून दिला, सरकारी दप्तरामध्ये राजीनामा लिहून दिला. मला जमीन नको का तर देवाचा शब्द ऐका. अरे कुणाचं कुळ कायद्याचं रान हिसकून घेऊ नका, हडपून घेऊ नका. इस्टेट मिळेल म्हणून मुलगी करू नका, नीतीनं वागा. देवाचा शब्द. कुणाचं कुळ कायद्याचं रान हडपून घेऊ नका, देवाचा शब्द. मंडळी जमीन माघारी देऊन टाकली, जमीन कसायची सुद्धा सोडून दिली. का? किती प्रामाणिक आहे का आज एवढं प्रामाणिक माणूस? आज भावामध्ये भांडणं होतात मंडळी, जमिनीसाठी वाद चालू आहे. लक्षात ठेवा, बांधा वाचून वाद चालू आहे. इथं शिवाप्पा सोलापर्यंत 9.25 एकर जमीन अरे नावावर होणार होती, मालकीची होणार होती, पण देऊन टाकलं. देवाचा शब्द. कुणाचं कुळ कायद्याचं रान हडपून घेऊ नका. आणि मंडळ कुळ कायद्याचं रान हडपून घेऊ नका. वरचे बोलू नका बरं का, थोडं शांत बसा. आणि त्यावेळे ती जमीन कसायची सोडून दिली. 4-5 वर्ष अशीच निघून गेली. या शंकर वर्तेकरांना काय सांगितलं, जी जमीन बाबा तूच कस. परत काय सांगितलं, ही जमीन मी तुलाच विकणार. शिवाप्पा सोलापुरे म्हणायला लागला, माझ्याकडे जमीन खरेदीसाठी पैसे. ए शिवाप्पा, आम्हाला फक्त 500 रुपये दे आणि दर वर्षाला 300 रुपये जमिनीचे पैसे फेड. याप्रमाणे पैसे दे, ही जमीन आम्ही तुम्हालाच द्या. किती जरी पैसे एखादा द्यायला आला तर जमीन कुणाला देणार नाही. ही ताकद मंडळी बाळूमांची. का? मामान सांगायचे नीतीनं वागा. आणि खरोखर जो नीतीनं वागतोय मंडळी, मामांचा हात त्याला आकाशातून कधी उभा आहे संकट काळी, कधी हात आपल्या डोक्यावरच. आणि त्यावेळेला शिवाप्पा सोलापुरेनं मंडळी ती जमीन घ्यायचं ठरवलं. पण वास्तविक पाहता 500 रुपये सुद्धा द्यायला नाही, जमीन तर नावावर करून टाकली. का? ही ताकद बाळूमांची. आणि मंडळी त्याच शेतामध्ये विहीर खोदली, काबाड कष्ट केलं. आणि मंडळी दर वर्षाला पैसे फेडत गेला. मंडळी घर बांधलं, सुखी संसार प्रपंच झाला. मामांच्या आशीर्वादानं 9.25 एकर जमीन सुद्धा मिळाली, पण कष्टानं, लबाडीनं नाही. लक्षात घ्या, जमीन सुद्धा मामाने मिळवून दिली, पण मामाला विसरला नाही. मामांची बकरी पाठवायला जायचा, बकरी घेऊन यायचा. खरोखर भरपूर सेवा केली. म्हणायचा, अरे आम्ही कसली देवाची सेवा करतोय, निदान आमचं पाय तरी मामांच्या सेवेत राबू दे. काय म्हणायचा? आपण कसली मामांची सेवा करतोय, निदान आमचं पाय तरी मामांच्या सेवेमध्ये राबू द्या. खरोखर शेवटपर्यंत मंडळी या शिवाप्पा सोलापुरेनं मामांची सेवा केली. बघा, देव कोणत्या रूपानं देईल हे कधी सांगता येणार नाही. बोला बोला बाळूमांच्या नावानं. तर मंडळी असंच पाठीमागचे या पुढे समोर बसा. रक्तदान शिबिरवाले फक्त बोलू नका, आवाज बारीक ठेवा. बाळूमांच्या शेळ्या नावानं. तर मंडळी 8 दिवसाचा मुक्काम असायचा. कुठं? कर्नाटक भागापर्यंत बकरी पोहोचवण्यासाठी. औरनाळ गावानंतर पहिला मुक्काम मामा मारायचे कमतनूर नावाचं गाव. आणि हा कमतनूर गावचे सिद्धगौडा पाटील. या सिद्धगौडा पाटलांना मामांचा अधिकार माहित नव्हता. हे कमतनूर गावचे सिद्धगौडा पाटील. पण मंडळी मामांची बकरी ज्या वेळेला औरनाळ गावातून जायची त्यावेळेला सिद्धगौडा पाटलांच्या शेतात मुक्काम असायचा. संकेश्वर हुक्केरी रस्त्यालगत त्यांचं शेत होतं. पण मंडळी त्याच्या अगोदर परिस्थिती अशी होती की एक त्याच गावची काश्यवा पाटील मामांची एकनिष्ठ भक्त होते. ती वाड्यामध्ये सतत जायची आणि मामांची कीर्ती त्या वाड्यामध्ये सतत सांगत अशी सिद्धगौडा पाटलांना, अहो पाटील, मामांची बकरी तुमच्या रस्त्यानंच जाणार आहे, तुमच्या शेताच्या रस्त्यानंच जाणार आहे, तुमची बकरी बसवा. मेंढी माऊलीचं पाऊल तुमच्या शेताला लागेल, तुमचाही मोठा काळ नाहीसा होईल. आणि त्यावेळेला या सिद्धगौडा पाटलानं मामांची बकरी बसवण्याचं नियोजन केलं. मामांची बकरी औरनाळ गावातून पुढे कर्नाटक भागाकडे निंगापूर परिसरामध्ये चालली होती. एवढ्यात मंडळी मामांची बकरी अडवली, नमस्कार केला, मेंढी माऊलीचं दर्शन घेतलं आणि मामांना विनवणी केली, देवा तुमची बकरी शेतात बसू. पण लक्षात घ्या, अरे मनापासून केलेली विनवणी देवाला का आवडणार नाही? भगवद्गीतेत सांगितलंय, अरे वाळलेलं पान सुद्धा बघताना श्रद्धेनं देवाला दिलं तर देवाला सुद्धा ते प्रिय असतं. आणि खरोखर मनापासून केलेली विनवणी देवाला का आवडणार नाही? देवाला सुद्धा विनवणी आवडली. आणि मामाने या सिद्धगौडा पाटलांच्या शेतात बकऱ्यांचा मुक्काम केला. आता सिद्धगौडा पाटलांना एवढा आनंद झाला, त्या पाटलांना पाटील पळत धावत पळत गावात गेले. एक पोतभर भुईमुगाच्या शेंगा, गुळाची ढेप आणि पिकलेले आंबे पाठीवर घेऊन आले. सगळ्या भक्तांना खायला दिले, सेवेकऱ्यांना खायला दिले. रात्री सुद्धा सुंदर असा जेवणाचा बेत होता. सकाळ झाली.
सकाळ सुद्धा सुंदर अशा पुरणपोळ्यांचा सगळ्यांचा बेत होता. सगळ्यांना पोटभर जेवायला घातलं आणि बकरी पुढच्या गावाला मार्गस्थ केली. एकच दिवसाचा तळ असायचा. किती? एकच दिवसात. 8 दिवसात बकरी निंगापूर परिसरामध्ये जायची. दरवर्षी मामा यायचं आणि या संकेश्वर हुक्केरी रस्त्या लगत या सिद्धगौडा पाटलांचं शेत असायचं. त्या शेतामध्ये मुक्काम असायचा. 1 वर्ष असं झालं. रक्तदान शिबिरवाले आवाज 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 बारीक ठेवा थोडस. तर मंडळी 1 वर्ष असं झालं. ऐका, मामा या कमतपूरच्या सिद्धगौडा पाटलांच्या शेतात बकरी घेऊन निघाला. पण रस्त्यामध्ये एक बाळू परीट नावाचा एक माणूस तिथं आढळला. मामांची बकरी अडवली. मामा, अहो काय ते सिद्धगौडा पाटलांच्या शेतामध्ये दरवर्षी बकरी बसवता, यावर्षी माझ्या शेतात बसवा, मी तुम्हाला रगड पैसा देतो. ए रुंडकीच्या, अरे तुझा पैसा तुझ्याकडेच ठेव, माझी बकरी या पाटलाच्याच शेतात बसणार. त्याला राग आला मंडळी. बघा अहंकार, त्याला राग आला. मामा बकरी घेऊन मंडळी चालत चालत निघालं. या सिद्धगौडा पाटलांच्या शेताकडे निघालं. पण काय झालं, या बाळू परीटनं काय केलं, मामांची 2 बकरी दाबून ठेवली आणि गुपचूप चोरून बकरी घरी नेली. मामांची बकरी चोरून नेली. 4-5 दिवस झाले. बाळू परीट मनात विचार करायला लागला, बाळू मा देव आहे ना, मग देवाला कळालं नाही का 2 बकरी नेली. काय 5 दिवस झालं. पण 8वा दिवस जसा उजाडला तसा मंडळी या बाळू परीचा थोरला मुलगा मेला. काय झालं, मेला. मामानं सांगितलं समाधी घेण्यापूर्वी, अरे ही बिडी बंडल मी जगात उघड्यावर टाकलंय. या बिडी बंडल मधली एखादी बिडी जरी कुणी काढून वढीन म्हणला, नाही तर त्या बिडीला नुसता हात जरी लावतो म्हणला, त्याचा हात 6 महिन्याच्या आत काढून नाही फेकला तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. मामानं सांगितलं. अरे मामांचं बिडी बंडल म्हणजे मामानं सांगितलं माझ्या उघड्यावर फिरणारी सगळी बकरी आहे. आणि मेंढी माऊलीच्या केसाला जरी नुसता धक्का लावला तर त्याचा हात बाळू धनगर 6 महिन्याच्या आत काढतोय. हात म्हणजे हात नाही काढला, हात म्हणजे मुलगा गेला. लक्षात ठेवा. बाळू परीट देवाचे कोण सांकेतिक लक्षात ठेवा. हात नाही, हात म्हणजे लक्षात घ्या, मुलगा गेला थोरला, उजवा हात निघाला. लक्षात ठेवा. बाळू परीटने 2 बकरी घेतली, मामांच्या तळावर आणून ठेवली आणि माफी मागितली. पण उशीर झालेला होता मंडळी. लक्षात ठेवा. असा हा देव बाळोमा. बोला बोला बळवमांच्या नावाला. तर असंच मंडळी औरनाड गावामध्ये बकरी होती आणि चंपाबाई पाटील यांच्या शेतात बकरी होती. या चंपाबाई पाटलांच्या शेतामध्ये बकरी होती. आणि मंडळी काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी या चंपाबाईचे नवरा म्हणजे पती मरण पावलेले होते. पण मामांची बकरी आली, आनंद झाला. मंडळी त्या दिवशी सुंदर असा पुरणपोळीचा बेत केला. मंडळी सगळ्या लोकांना पुरतील एवढा पुरणाच्या पोळ्या केल्या. सांडगं होतं, लोणचं होतं, पापड होतं, भजी होती, कुरडई होती. सगळं पंचपक्वानाचं जेवण केलं. सगळ्यांची जेवण झाली. मामा आणि काही भक्त मंडळी जेवायची राहिलेले होते. आणि त्या शेताची मालकीन चंपाबाई पाटील ती सुद्धा जेवायची थांबलेली होती. पण मंडळी चंपाबाई पाटलांना, त्या चंपाबाईला काय होतं, चंपाबाई पाटलांना पोटाचा आजार होता. कायम पोटदुखी असायची. सगळे डॉक्टर झालं, वैद्य झालं, डॉक्टरने तर पथ्य, आता प्रत्येकाला काही ना काही पथ्य पाळावं लागतं डॉक्टर सांगतात. तर तिला गुळ खायचा नाही, साखर खायचा नाही, गव्हाचे पदार्थ खायचे नाही. आता इथं मला सांगा, पुरणपोळी म्हणजे काय आलं, सगळं गुळण गहू सगळं चाललं ना, साखर, पण ते खायचे नाही का, तर त्यानं जास्त पोटदुखी वाढेल डॉक्टरनी सांगितलं होतं. पण आपल्या आजारपणाबद्दल, पथ्याबद्दल देवाला सांगितलं नव्हतं. देवाला सांगायची गरज नाही. मामा जेवायला बसलं त्याच पंक्तीला मंडळी चंपाबाई पाटील सुद्धा जेवायला बसले, शेताचे मालकी. आणि मंडळी त्याच पंक्तीला अकस्मात मामाने जेवता जेवता आपल्या ताटातील एक पुरणाची पोळी चंपाबाई पाटील यांच्या ताटात टाकली आणि सांगितलं, पाटलीनबाई खा म्हणले, प्रसाद आहे. आता करायचं काय, पोळी खावं तर जास्त पोटदुखी वाढल, पण देवानं सांगितले प्रसाद आहे. मामांवर विश्वास ठेवून ते पुरणाची पोळी खाल्ली. अरे चमत्कार असा झाला, त्या दिवशी पोटच दुखलं नाही. अरे त्या दिवशीच सोडा,
कायमची पोटदुखी निघून गेली. वैद्याचं न चाले जेथे मामांचे उपाय तेथे वैद्य ती उपचारा मामांजवळी. जिथं जिथं डॉक्टर लोकांनी हात टेकलंय, जिथं जिथं आजाराला औषध मिळालं नाही, तिथं माझा मामा आजही इलाज करतोय. लक्षात ठेवा, किडनी फेल असू द्या, कॅन्सर असू द्या, कोणताही मोठा रोग असू द्या, पण मामांच्या तळावर येऊन सेवा केली तर मंडळी मामा मेवा दिल्याशिवाय राहत नाही. अरे विचार करा, आज विचार, इथं बसलेली मंडळी विचारा, कॅन्सर बरा झालाय, बरा होत नाही, किडनी फेल सुद्धा क्लिअर झाल्या, कोणताही असत्य, अरे पांगळा सुद्धा चालायला लागला, अरे मुख्याला वाचा, पांगळ्याला पाय, अंधाऱ्याला दृष्टी, निपुत्रिकाला संतान देणारा कलियुगातला देव म्हणलं तर बाळोमाय. ज्याला पाणी नाही त्याला पाणी देणारा देव म्हणजे बाळोमाय. असा देव मंडळी, ही मामांची भ्रमंती कशासाठी? जगाच्या काल्याला संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार. आता मंडळी मुलं होती 5. या चंपाबाईला किती मुलं होती? 5 मुलं. 2 मुली होत्या मंडळी, त्यांची लग्न कर्तव्य पार पाडायचे होते, पण बावकीचा त्रास होता त्यावेळेला ना. आता नाही का, आताही बावकीचा प्रत्येकाला त्रास आहे. सावत्र मुलगा होता, त्याचाही त्रास होता, जमिनीबद्दल वाद व्हायचा. पण मंडळी मामाने एकदा सांगितलं, अंतर्मनानं मामानं ओळखलं, ए पाटलीनबाई, अगं तुझ्या भोवती बुद्ध फिरतील. बुद्ध म्हणजे ही बावकीची लोक, बुद्ध फिरतील, पण तू काळजी करू नको. अगर रस्त्यावर जरी झुपली तरी साप सुद्धा तुला चावणार नाही. माझी काठी सदैव तुझ्या रक्षणासाठी हजर आहे. पण लक्षात घे, हातामध्ये काठी दिली म्हणून कुणाच्या डोक्यात घालू नको, देवानं सांगितलं. आणि खरोखर मामांच्या आशीर्वादाने सगळं त्यांचं चांगलं झालं. असा देव बाळूमा जगाच्या कल्याणासाठी मामांची भ्रमंती चालू आहे. बोला बोला बोला, मामांच्या नावानं, मामांच्या शेळ्या मेंढ्याच्या नावानं, कृष्णाच्या घोड्याच्या नावानं. तर मंडळी असा हा देव बाळोमा. थोडस रक्तदान शिबिरवाले थोडस सावकाश बोला, जे लोक ऐकतात तर त्यांना ऐकू द्या. बाळोमांच्या नावानं. तर मंडळी असा हा देव बाळोमा. तर ज्यांनी मामांसोबत 6 वर्ष बकरी राखली, लक्ष द्या, दुंडाप्पा कांबळे शेंद्री गावचे, आज जिवंत आहे आणि आज 14 नंबर पालखीवर आज आलेले आहेत. लक्षात घ्या, त्यांचा मला फोन आला होता भेटायला. वय 95 आहे. किती? 1960 ते 66 या 6 वर्षाच्या कालावधीत ज्यांनी देवाला पाहिलं, देवाबरोबर बकरी राखली, देवाबरोबर वाद घातला, देवाबरोबर भांडण केलं, भक्तीचं प्रेमाचं भांडण मंडळी, देवाबरोबर वाद घातला, देवाबरोबर भांडण केलं, ते दुंडाप्पा कांबळे आज जिवंत आहे आणि आज इंदापुरात आलेत. लक्षात घ्या. तर मंडळी देवाबरोबर वाद घालणारा माणूस म्हणजे सगळं गाव, सगळी दुनिया दाखवते. देवाबरोबर भांडण करणारा माणूस म्हणजे दुंडाप्पा कांबळे. तर मंडळी भक्तीचं प्रेमाचं भांडण व्हायचं. कधी कधी मामा काठी घेऊन मारायला धावायचं, पण मामा सांगायचे, अरे तू माझा गडी नव, अरे आप्पाच्या वाडीचा थोरल्या देवाचा गडी हाय म्हणून मी तुला आवर्त घेतोय, तुला मारणं माझ्यासाठी अवघड नाही. एक दिवस वाद चालूच ठेवला. बघा, त्यावेळेला देव म्हणून मामानं ओळखून दिलं नाही. लक्षात ठेवा, एक नवा पैसा सुद्धा मी देवपण दाखवलं नाही. देवाचा शब्द मी समाधी घेतल्यानंतर जगाला कळल हा बाळू धनगर कोण आहे. देव म्हणून कधी ओळखता आलं नाही कोणाला आणि दाखवलं सुद्धा नाही, दाखवलंच नाही. एक दिवस वाद चालूच ठेवला. मामा सांगायचे, अरे माझ्या बरोबर वाद घालू नको. शेवटी वाद विकोपाला गेला आणि त्यावेळेला मामानं सांगितलं, बघा दोंडाप्पा कांबळे यांना, अरे रांडच्या माझ्या माघारी बघशील. जगात निशाण लावलं तर बाळू धनगर बघ म्हणून सांगितलंय आणि जगात निशाण लावल्यानंतर बघशील का नाही म्हणून सांगितलंय. या जगात उंच निशाण लावून जाणारा म्या धनगर आहे मामाने सांगितलं. आज दोंडाप्पा कांबळे जिवंत आहेत. आज ते म्हणतात, माझ्या अगोदर जन्मलेली माणसं मिली, नंतर जन्मलेली मिली, मामानं मला हे बघण्याकरता जिवंत ठेवलंय. काय लक्षात ठेवा. आणि खरोखर आज मामांचा जगात झेंडा दिसतोय. हा दोंडाप्पा कांबळे मंडळी आज जिवंत आहे. वय 95 आज आपल्याच परिसरात आलेले. ते काय म्हणतात, हे मामानं मला हे बघण्याकरता जिवंत ठेवलंय. काय खरोखर मंडळी, काय देव कुणाकडून सेवा करून गेले सांगता येणार नाही. बोला 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 नावानं. तर असाच एक मामांचा भक्त होता बाबूराव नावाचा.
हात कलंगले तालुक्यामधला बाबूराव नावाचा माणसा भक्त होता. धनगरी